नमस्कार. कुटुंब म्हणजे नेमकं काय? फक्त एकाच छताखाली राहणारे काही लोक, की या पलीकडेही त्याचा काहीतरी खोल अर्थ आहे? आज आपण कुटुंबाकडे एका अगदी वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. एक पवित्र आणि खूप मोठी जबाबदारी म्हणून. चला, सुरुवात करूया. आपल्या या चर्चेची सुरुवात करूया विचारवंत पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या एका खूप शक्तिशाली विचाराने. ते म्हणतात, कुटुंब ही पहिली शाळा आहे जिथे व्यक्ती नागरिकत्व आणि चारित्र्याचे पहिले धडे शिकते. हा एकच विचार बघा ना, कुटुंबाच्या भूमिकेला किती महत्वाचं स्थान देतो. तर मग कुटुंबाला फक्त एक सामाजिक बंधन न मानता एक पवित्र जबाबदारी म्हणून बघण्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण आपली भूमिका यात कशी बसवू शकतो? चला, हेच समजून घेऊया. आपण जर पारंपरिक व्याख्येच्या पलीकडे जाऊन पाहिलं ना, तर कुटुंब ही फक्त एक संस्था नाहीये, ती एक कार्यशाळा आहे. बरोबर? इथेच आपलं चारित्र्य घडतं, आपल्यावर मूल्य रुजवली जातात आणि ह्याच पायावर एक मजबूत समाज उभा राहतो. ही खरोखरच एक खूप मोठी आणि गहन जबाबदारी आहे. आणि म्हणूनच कुटुंबाला जीवनाची पहिली शाळा असं म्हणतात. ही अशी जागा आहे जिथे आपल्याला पुस्तकी शिक्षणाआधीच आयुष्याचे सगळ्यात महत्त्वाचे धडे मिळतात. खरं तर आपल्या आयुष्याचा पायाच इथे रचला जातो. जरा विचार करा, घराच्या ह्याच 4 भिंतींच्या आत एका व्यक्तीच्या नैतिकतेचा आणि नागरिक म्हणून त्याच्या जबाबदारीचा पाया रचला जातो. काय योग्य आणि काय अयोग्य यातला फरक ओळखायला आपण इथेच तर शिकतो. पण मग या शिक्षणात नेमकं काय काय येतं? ही जबाबदारी फक्त अन्न, वस्त्र, निवारा देण्यापुरतीच आहे का? नाही. याचं उत्तर त्यापेक्षा खूप जास्त खोल आहे. इथे ना, जबाबदारीचे 2 स्तर अगदी स्पष्ट दिसतायत. एकीकडे आहे गरजा पुरवणं, म्हणजे अन्न, निवारा, बाकीच्या भौतिक सुविधा देणं. पण दुसरी आणि त्याहून खूप महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे संगोपन करणं. म्हणजेच घरातल्या लोकांचे विचार घडवणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं आणि त्यांचं चारित्र्य घडवणं. मग खरा प्रश्न हा आहे की कुटुंबातला आपला खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता आहे? आपलं सर्वात सखोल कर्तव्य काय आहे? आपण ह्या भूमिकेकडे खरंच तितक्या गांभीर्याने पाहतो का? आणि याचं उत्तर आहे आत्म्याच्या बागेची मशागत करणं. म्हणजे काय? तर विचारांची मशागत करणं आणि मूल्य रुजवणं. ह्याच प्रक्रियेला आपण संस्कार म्हणतो. जसा एखादा माळी बागेतल्या प्रत्येक रोपाची काळजी घेतो ना, अगदी तसंच कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या मनाची आणि आत्म्याची काळजी घेणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. मग असं पोषक वातावरण तयार कसं करायचं? आपल्या घराला एक स्वर्ग बनवण्यासाठी काय करता येईल? काय आहे त्याचा आराखडा? चला पाहूया. बघा, एका आदर्श आणि सुसंवादी घराचा पाया 3 मजबूत खांबांवर उभा असतो. पहिला म्हणजे प्रेम, जे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतं. दुसरा म्हणजे सहकार्य, जे आपल्याला मिळून मिसळून काम करायला शिकवतं. आणि तिसरा स्तंभ आहे शिस्त, जी आपल्या आयुष्याला योग्य दिशा देते. जिथे या तिन्हींचा संगम होतो, तिथेच एक आदर्श कुटुंब तयार होतं. आणि हे काम अजिबात सोपं नाहीये. खरं तर असं म्हटलं जातं की आपल्या घराला स्वर्ग बनवणं हाच माणसाचा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. हे एखाद्या व्यक्तीने हातात घेतलेलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. पण गंमत म्हणजे या कामाचा परिणाम फक्त घरापुरता मर्यादित राहत नाही. तो घराच्या भिंती ओलांडून थेट संपूर्ण जगापर्यंत पोचतो. या छोट्याशा वैयक्तिक प्रयत्नांचं जागतिक महत्त्व कसं आहे ते आता आपण पाहू. हे गणित अगदी सोपं आहे. जेव्हा एक घर सुसंवादी बनतं, तेव्हा हळूहळू एक चांगला समाज घडतो. आणि जेव्हा समाज चांगला घडतो, तेव्हा एक मजबूत राष्ट्र उभं राहतं. म्हणजे बदलाची ही साखळी सुरू तर घरातूनच होते. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही मोठ्या सामाजिक बदलाचा किंवा खऱ्या प्रगतीचा पाया तो कुटुंबातल्या जबाबदारीतच लपलेला आहे. जोपर्यंत आपण आपल्या घरातली जबाबदारी नीट पार पाडत नाही, तोपर्यंत बाहेरच्या जगात सकारात्मक बदल घडवणं जवळजवळ अशक्यच आहे. कौटुंबिक शांततेतून सामाजिक सामर्थ्याकडे जाणारा हा जो मार्ग आहे, तो आपल्याला पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या क्रांतिकारी विचारांमधून मिळतो. त्यांचे विचार या प्रवासात आपल्याला दिव्यासारखे मार्ग दाखवतात. तर मग जाता जाता एका थेट आणि वैयक्तिक प्रश्नावर विचार करूया. तुमचं घर स्वर्ग बनवण्यासाठी तुमचं पहिलं पाऊल कोणतं असेल? हा प्रश्न फक्त ऐकण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला काहीतरी कृती करण्यासाठी प्रेरणा देतो. यावर नक्की विचार करा.